ते शिवली ग्रामस्थ आहेत आणि त्यांचा तमाशाचा थोडासा प्रॉब्लेम झाला तर सुपारी ठरवून ते तमाशा मंडळ तिथं पोहोचलं नाही का. मालकांनी फसवणूक केली, लवडणूक केली, तुमच्यावर प्रॉब्लेम झाला तर तुमची सगळी युनियन जागी होती. 100% सर. आता त्यांनी कोण जबाबदार? 2 दिवसापूर्वी त्यांचा कार्यक्रम होता, पण त्यांच्या गावात कार्यक्रम गेला नाही. आता नेमकी तो माणूस आल्याशिवाय आपल्याला त्याची अडचण नाही कळणार, पण त्याचा आता मोबाईल बंद लागतोय. त्याची अशी आम्हाला बातमी आली वाणी साहेब की तो आजारी कुठल्या तरी हॉस्पिटलला आहे. पण मी आता ग्रामस्थांची सगळी इत्तंभूत माहिती घेतली, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. आता इथं बी तमाशा पंढरीमध्ये 2-4 जण जबाबदार व्यक्ती, पण ते आता सध्या इथं नाहीत. त्यांच्याशी मी फोनवर बोललो. त्यांनी एकच सांगितलं, आपण आता उद्या बी आमच्या इथं मोठी कमिटी बसणार आहे नारायणगाव ग्रामस्थांची. उद्या 100% तुमचा विषय होईल आणि 100% वाणी साहेब जबाबदारीने सांगतोय बरं का, 100% त्यांना न्याय मिळून देऊ आपण. न्याय मिळून दे म्हणजे काय? पैसे द्या. आर्थिक न्याय मिळून देऊ. त्यांचं म्हणणं आहे ना, आमचं नुकसान झालं आर्थिक. शेवटी इथं बी समजा आपल्या तमाशावर अन्याय झाला तर आपण 100% गावाकडून पैसे घेतो. तुम्ही त्यांना ऍडव्हान्सची रक्कम देणार का पूर्ण रक्कम देणार? पूर्ण रक्कम देणार. ॲडव्हान्स सगळं रक्कम त्यांची जे काही ठरलेलं असेल त्याची रक्कम पूर्णपणे 100% देण्याचा आपण प्रयत्न करतो. फक्त विषय असा की तो हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे आपलं कॉन्टॅक्ट होत नाही त्याच्याशी. समजा तमाशाचा मालक म्हणाला माझ्याकडे पैसेच नाही, मग तुम्ही सगळी मंडळी काय करणार? नाही सर, इथं त्याला दरवर्षी तमाशा धंदा करावा लागतो, असं तो जबाबदारी टाकणार नाही. 3-4 लोकांची फसवणूक झाली. नाही, तक्रार फक्त आपली यांच्याकडे एकच तक्रार आलेली. शेवटाची त्यांची काय झाली ते आपल्याला माहित नाही. जे आपल्याकडे आलं ते आपण सादर केलं त्यांच्या पुढे. तुम्हाला काय माहिती 3-4 लोकांचा प्रॉब्लेम झाला असं? कारण का त्या दिवशी आम्ही आलो होतो ना रात्री 2 वाजता इथं, त्यावेळेस इथं जे लोक जमलेली होती आणि ती लोक सांगत होती या असे पण 2 कार्यक्रमाला ते गेले नाही. आणि आत्ता त्याच्यानंतर सुद्धा आम्हाला असं कळलं का ते अजूनही 2 कार्यक्रम जे घेतले तिथं पण ते ॲग्रीमेंट केले त्यांनी काहीतरी. नाही सर, आता याच्यात एक महत्त्वाचा विषय असा आहे की ठीक आहे, आता हे ग्रामस्थ कशा नारायणगाव पंढरीला आले तसं अजून कोणी आलेलं नाही. त्याच्यामुळे आपण ब्लेम नाही करू शकत की तो त्या गावात कार्यक्रमाला गेला नाही. यांची तर फसवणूक झाली ना? 100% झाली सर. यांची फसवणूक झाली. यांना 100% नाही आपण देऊ. काय मागणी आता काय नाही पाहिजे सर, जसे ते आपल्याकडून न कार्यक्रम करता सुद्धा पैसे घेऊन जात आहेत ना, मग आपल्याला पण न कार्यक्रम करता म्हणजे आपले पण फसवून झाले तेवढे जी ठरलेली रक्कम आहे आणि झालेला खर्च गावचा आणि यायचा जायचा चौथा येईल पता. हो 100% पूर्ण खर्च द्यावा आणि आपले जे हाल झाले ते सोडूनच द्या. म्हणजे ते सोडून संदीप भाऊ मगाशी यांना मगाशी मी आता 2-4 जणांशी आम्ही बोललो. सगळे आम्ही 100% यांच्या बाजूने वाणी साहेब. झाली आता घडलेली घटना दुर्दैवी आहे. तमाशा त्यांच्या गावात गेला नाही असं ही तर कधी होत नाही, हे पहिल्यांदा घडले. त्याच्यामुळे आमचे जबाबदार 2-4 जण येऊ द्या. तुम्हाला आता जे मालक आहे त्यांनी यापूर्वी तमाशा कुठे केलं का कुठल्या गावांनी? पहिल्यांदाच इकडे आले? नाही 2 वर्षापासून रावटी आहे त्यांची. मी तुम्हाला सांगतो ना, हे पहिल्यांदा असं घडले तमाशा पण ज्या गावात तमाशा गेला नाही. मोहित भाऊ, आता तुम्ही म्हणताय का ते आजारी आहेत, तर त्यांनी एका अननोन नंबरवरून त्यांना फोन परवा फोन केला होता. तर त्यावेळी त्यांनी फोन उचलला आणि हे असं त्यांना विचारलं म्हणजे नाव चुकीचं सांगून की आम्हाला मिळेल का, तर ते म्हणाले आहे तारीख. काय झालं सांग ना. हो, परवा दिवशी फोन केला होता सकाळी 9-9:30ला मी फोन केला आणि त्यांना म्हणला सर आमच्या गावची यात्रा आहे 17 तारखेला, तर तमाशा मिळेल का? नाही का, आपला कॉन्टॅक्ट झाला होता यापूर्वी म्हणला. मी त्यांना समजून दिलं नाही, दुसऱ्या अननोन नंबरवरनं केला. कारण का गावातून जेवढे फोन जातात कार्यकर्त्यांचे सगळे नंबर त्यांनी ट्रूकॉलरला चेक करून त्याच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यानंतर ते म्हणले हो आहे तारीख खाली, पण 1.5 लाख रुपये सुपारी होईल असं सुद्धा तो बोलला. बरं सर, आता याच्यात मी जबाबदारीने परत सांगतोय, जर ते असे जर ग्रामस्थांची कुठल्याही ग्रामस्थांची फसवणूक करत असेल यांची तर नुकसान भरपाई देऊ, पण तो तमाशा भविष्यात या तमाशा पंढरीत दिसणार नाही याची जबाबदारी आम्ही घेऊ. शेवटी तमाशा पंढरी महत्वाची. केल्याशिवाय राहणार नाही. हो, मी आजही त्यांना सांगतोय तुम्ही नारायणगाव पोलीस स्टेशनला रितसर कंप्लीट करा. हे सगळे जबाबदार लोक आहेत. सर आपण आहे ना कंप्लीट नाही ऐका ना सर, एनसी नका नोंदवू, तुमची रितसर कारवाई करा. तुमच्या हा करार तुम्ही दाखवलाय ना, या कराराप्रमाणे कारवाई आम्ही तर करूच. तमाशा पंढरी नारायणगाव 100% कारवाई करणार तर करणार, यात दुमत असायचं काय कारण नाही. पण तुमच्या ग्रामस्थांच्या वतीने कारवाई झाली पाहिजे. पण आता तुम्ही आता सगळं याचं आयोजन नियोजन म्हणजे तुम्ही एक मान्यवर आहात तिथले, आता तिथं ते दिसतंय हिरामन ढवळपुरीकर सर. हो दिसतंय. काय करणार आता ते फलक काढणार, काय करणार? नाही सर, तो रावटी काढायला तो नारायणगावलाच यावं लागेल त्याला. त्या रावटीच्या जवळ मी आता मागाशी सांगितलं 30-35 हजार रुपये रावटीची किंमत आहे आणि बाकीचे काय 10-20 हजार असत. तो काय असं वाऱ्यावर सोडणार नाही. तो आला तर कोणीतरी मॅनेजर येईलच. आम्ही तसं काढून देणार नाही. हा मॅटर निस्तरल्याशिवाय त्याला इथून सुटका नाही. तमाशा पंढरी बदनाम होतो ना. 100% होती सर, 100%. सर, ढवळपुरीकर नाव त्यांचं पण आहे, ढवळपुरीकर नाव आमचं पण आहे. आमचा चंद्रकांत ढवळपुरीकर यांचे चिरंजीव किरण कुमार ढवळपुरीकर, त्यांचं हिरामन ढवळपुरीकर
गौरी पुणेकर, त्यांनी तमाशा त्या गावात तमाशा ठरवला आणि त्या गावात तमाशा नाही आला नाही. त्याच्यामुळे ढवळपुरीकर नावावर परिणाम होतो ना. मी आता त्यांच्या ढवळपुरी म्हणजे तुमच्या गावात नावाची बी कॉपी केली त्यांनी हा असं म्हणणं आहे. नाही, प्रसिद्ध ते- नावाची नाही कॉपी नाही, ते आहे ते ढवळपुरीचे. ढवळपुरीचे जे आहे ते, पण मी आता सर त्यांच्या गावात एक जबाबदार व्यक्तीला फोन केला. त्यांनी सांगितलं ते काही गावात नाही आता, फक्त एकदा कॉन्टॅक्ट होते, त्यांचा नंबर आता बंद लागतो. कॉन्टॅक्ट झाला कुठे असू द्या, ते काही महाराष्ट्र सोडून जाणार नाही. मोहित भाऊ, पण तुम्ही कॅमेरावर बोलताय, या लोकांना न्याय मिळाला नाही 100% तर आम्ही तुमच्या ऑफिसवर आंदोलन करू. 100% सर, 100%. तुमच्यावर जेव्हा कलाकारांना मारहाण झाली आम्ही तुमच्या बाजूने आलो होतो. 100% सर, ग्रामस्थांना जर मी न्याय जबाबदारीने मिळाला, सांगतोय 100% त्यांना न्याय देऊ. तुमच्यावर बाकी नाही तर त्याला सुट्टी नाही. आंदोलन करू. शेवटी तमाशा पंढरी लोक आज महाराष्ट्रात सर तमाशा पंढरी फेमस आहे. इथं जबाबदारीने लोक तमाशा ठरवायला येतात. फक्त त्यांनी इथं जर फसवणूक नाही झाली समजा पाहिजे. सांगितलं नुकसान भरपाई द्यायला त्यांनी दिली नाही, मग कसं तुम्ही यांची नाही देणार सर, तू का देणार नाही? त्याला इथं यावं लागेल का नाही? त्यांना इथं यायचं ना, कार्यक्रम सादर करायचेत ना पुढच्या वर्षी. त्याला परत पुढच्या वर्षी जाणार आहे का? तमाशा थोडी बंद करणार आहे तो एका कार्यक्रमासाठी. तो काय करेल ते करेल, हमी तुम्ही घेतलेली आहे. 100%. हो, धन्यवाद. हो, आता मोहित भाऊंनी हमी घेतलेली आहे, तुमचे पैसे परत मिळणार आहे. तमाशा पंढरीबद्दल तुमचं काय मत? सर म्हणजे पूर्वीपासून नारंगाव तमाशा केंद्र आणि खूप पॉप्युलर, म्हणजे माझं बाहेरचं येणे जाणं असतं, म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जुन्नर आणि नारंगाव म्हणलं तर तमाशा म्हणून नारंगाव आणि जुन्नर ओळखलं जातं, आणि शिवनेरी किल्ल्याच्यामुळं तर ते नाव कुठंतरी बदनाम व्हायला लागले. हां, म्हणजे जुन्नर तालुक्यातलंच आमचं गाव, इथून जवळ 30-35 किलोमीटर, आणि आमच्यावरच अन्याय. म्हणजे हे काय झालं, दगडाने दगडाला मारल्यासारखी अवस्था तर झाली. यांनी हमी घेतलेले पैसे परत मिळणार आहे, तुमच्या भावना काय? नाही, आम्ही खूपच म्हणजे थोडासा जो मानसिक ताण होता गावकऱ्यांचा, आमच्यावर दबाव होता. आता आम्ही गावकऱ्यांना सांगू शकतो परत पैसे मिळणार आहेत. आम्ही थोडंसं आमचं बोलण्याचा फ्लो गावात वाढेल, कारण का आतापर्यंत तमाशा न गेल्यामुळे आम्ही थोडंसं लपचपीचेच तोंड करत होतो. म्हणजे खरं म्हणजे गावात गेलं का कोणी तर बरोबर. का रे तमाशा नाही आला, हा तुमच्या बापाचे पैसे आहेत का, असेच लोक बोलत होते आम्हाला. पण आता कमीत कमी आम्ही जर हमी घेतली त्यांच्या युनियन कडून, त्यांच्या अध्यक्षाकडून हमी घेतली, तमाशाचे पैसे आपल्याला पुन्हा भेटणार आहेत. थोडा आम्हाला म्हणजे 70% नाही सर, तरी आम्ही आधार बी त्यांच्या वाटलेला आहे. कॉन्टॅक्ट मध्ये राहू ना. मोहित भाऊ, किती दिवस लागतील? नाही असा दिवस नाही सांगतात वाणी साहेब, फक्त एकदा एप्रिल कॉन्टॅक्ट. आहे, एप्रिल फुल तर नाही ना होणार? नाही सर, मी जबाबदारीने तुम्हाला सांगतो. शेवटी बघा, मला ह्या तमाशाला कलंक लागला नाही पाहिजे. लक्षात घ्या, इथं वर्षानुवर्ष अनेक पिढ्यांपासून तमाशा चालत आलेले आहे. हे बदनाम नाही झाले पाहिजे पंढरी, हे दुसरं हेतू काय नाही आपला. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.